रोहन, पुणे शहर म्हणजे जसं तू अनेकदा उल्लेख केलेला आहेस तुझ्या या रिपोर्टिंग मधून की जसं मुंबई महानगरपालिका महत्वाची आहे त्याच्या पाठोपाठ पुणे महानगरपालिका म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र असू शकतं। दोन राष्ट्रवादी एकत्रित लढतायत तर भाजप शिवसेना ही वेगळी लढतीये। काय एकंदरीत चित्र वाटतंय पुण्यामधलं आणि साधारण मतदार केंद्रावरती मतदारांचा कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय? 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होते। सिद्धेश अगदी बरोबर आहे। अगदी काही मिनिटांमध्ये ही सगळी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडायला सुरुवात होणार आहे। आपण आता पुण्यातील कोथरूड भागामध्ये आहोत आणि ज्या कोथरूडमधून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असतील, हे ज्या कोथरूडमधून मतदान करतात त्या भागामध्ये आपण आता आहोत, ज्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ थोड्या वेळामध्ये मतदान करणार आहेत। ती शाळा म्हणजे पी जोग शाळा जी काही कोथरूडमध्ये आहे, तिथली तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली पाहायला मिळते। अंतिम टप्प्यामध्ये ही सगळी तयारी झालेली आहे। आता काहीच मिनिटांमध्ये मतदार राजा जो आहे तो आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकशाहीतला एक सगळ्यात मोठा सण या मतदानाला मानला जातो, निवडणुकींना मानला जातो आणि या सणामध्ये सहभागी होण्यासाठी मतदार राजा आता सहभागी होणार आहे आणि ही प्रक्रिया जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निवडणूक अधिकारी असतील, निवडणूक सगळी ही यंत्रणा सांभाळणारे सगळे अधिकारी जे असतील त्यांच्या माध्यमातून अगदी शेवटची तयारी जी आहे ती सध्या आपण करताना आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय, कारण का अगदी थोड्याच मिनिटांमध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। जवळपास 35 लाखांहून अधिकचे मतदार जे आहेत ते पुणे महानगरपालिकेसाठी मतदान करणार आहेत। 4011 मतदान केंद्रांवरती ही संपूर्ण मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। अनेक उमेदवार जवळपास 165 जागांसाठी जवळपास 1200हून अधिक उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत, त्यांची प्रतिष्ठा पदाला लागलेली आहे। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अण्णा की दादा, पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना अण्णा संबोधलं जातं, तर अजित पवारांना अजित दादा संबोधलं जातं। त्यामुळे 2 दिवसापासून अशी चर्चा आहे की पुण्यामध्ये आता नेमकं राज कोणाचं असणार आहे, पुण्यामध्ये ताकद कोणाची असणार आहे, अण्णांची ताकद असणार आहे की दादाची ताकद असणार आहे, हे सगळं जी राजकीय प्रतिष्ठा जी आहे ती या दोघांची देखील पणाला लागलेली आहे। कारण थेट संघर्ष जो आहे तो या दोघांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता। तर तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांचा आणि अजित पवार झालेला होता आणि पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ असेल आणि अजित पवार असतील, या दोघांचा संघर्ष पाहायला मिळतोय। सातत्याने आपण सांगतोय की ही चौरंगी लढत आहे, परंतु थेट सामना अनेक जागांवरती आणि अनेक ठिकाणांवरती हा अजित पवारांच्या विरोधात भाजपचा असणार आहे, राष्ट्रवादीचा आणि भाजपचा असणार आहे। काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल, हे तिघ जण काहीशा प्रमाणामध्ये एकत्र जरी आले असले तरी राजकीय दृष्ट्या इतका असा मोठा कुठल्याच प्रकारचं चित्र जे आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांचं पाहायला मिळालं नव्हतं। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर तुतारीची जी राष्ट्रवादी आहेत, शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहेत, त्यांना कुठेतरी थोडीशी नवसंजीवनी मिळाल्याचं पाहायला मिळते। अगदी प्रशांत जगताप ऐन निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीला सोडून जरी ते काँग्रेसमध्ये गेले असते तरी त्या वानोडे भागातला प्रभाव पाहता इतर ठिकाणी प्रशांत जगतापांचा करिश्मा जो आहे तो चाललेला दिसत नाहीये। त्यामुळे नेमका आता या सगळ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने आपण पाहतोय की 165 जागा आहेत, 83 जागा मॅजिक फिगरच्या आहेत, तर कोण या जागा मॅजिक फिगर पर्यंत पोहोचतंय? कारण का वेगवेगळे सर्वे भाजपच्या गोटातून केले जात आहेत, वेगवेगळ्या यंत्रणा या सर्वेसाठी लावल्या जात आहेत। अगदी काल परवापर्यंत देखील 115-120 जागाचा सर्वे आलेला होता आणि त्यानंतर आता 2 दिवसांमध्ये नेमकं काय चमत्कार रोहन, त्यामुळे आता एकंदरीतच आज मतदार कुणाच्या पारड्यात आपला कौल देतात आणि उद्या नेमकं काय चित्र स्पष्ट होतं हे सुद्धा आपल्याला काही वेळातच किंवा काही तासांमध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल।